सरसकट, विना अट विना शर्त कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर शुक्रवारी 19 जून रोजी स्थगित करण्यात आले. राज्यभर उग्र होत चाललेल्या आंदोलनाची दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आंदोलनस्थळी येऊन तुपकर यांच्याशी चर्चा केली. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी 4 दिवसांचा वेळ मागण्यात आला. अखेर उपस्थित शेतकऱ्यांच्या आग्रहाचा आणि मुख्यमंत्री व मंत्री गिरीश महाजन यांच्या विनंतीचा मान राखत रविकांत तुपकर यांनी आईच्या हस्ते ज्यूस घेऊन अन्नत्याग आंदोलन स्थगित केले. मात्र हा संघर्ष संपलेला नसून केवळ स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट करत 4-5 दिवसांत ठोस आणि सकारात्मक मार्ग निघाला नाही तर राज्यभरातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान सलग 5 दिवस अन्नत्याग केल्यामुळे प्रचंड प्रकृती खालावलेल्या तुपकर यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 15 जून रोजी बुलढाण्यात सुरू झालेले हे अन्नत्याग आंदोलन राज्यव्यापी स्वरूप धारण केले होते. तुपकर यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस बिघाड होत असताना शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका समोर येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. गावोगावी रास्ता रोको, निदर्शने, टायर जाळून आंदोलन, तहसील कार्यालयावरील मोर्चे, शासकीय कार्यालयांची जाळपोळ, जिल्हाधिकारी कार्यालयात फटाके फोडणे, एसटी बस पेटवणे, तलाठी कार्यालय जाळणे, व्यापारी बंद आणि विविध प्रकारच्या आक्रमक आंदोलनांनी राज्यातील अनेक भाग दणाणून गेले. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गापासून ते समृद्धी महामार्गापर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरले. देऊळगाव मही येथे आंदोलनाच्या 5व्या दिवशी 100% बंद पाळण्यात आला. चिखली तालुक्यातील मेराखू येथे रास्ता रोको करण्यात आला, तर सिंदखेड राजा तालुक्यातील कंडारी भंडारी येथे संतप्त शेतकऱ्यांनी थेट समृद्धी महामार्ग रोखून शासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिस्थितीचे गांभीर्य आणखी वाढले होते. राज्यभरातून उफाळून येणारा हा संताप आणि तुपकर यांच्या ढासळणाऱ्या प्रकृतीमुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. भविष्यात तुम्हाला शेतकऱ्यांसाठी मोठे काम करायचे आहे, त्यामुळे अन्नत्याग आंदोलन सोडा, अशी विनंती महाजन यांनी केली. यावेळी तुपकर यांनी अंतिम निर्णय उपस्थित शेतकऱ्यांवर सोपवला. आंदोलनस्थळी जमलेल्या शेतकऱ्यांनी एकमुखाने उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर सरकारला 4 दिवसांचा अवधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आईच्या हस्ते ज्यूस स्वीकारून रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले असले तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवरील लढा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये होणाऱ्या बैठकीकडे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 5 दिवसांच्या संघर्षानंतर सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारला असला तरी कर्जमुक्ती आणि पीक विम्याच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष निर्णय होतो की नाही, यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे पुढील 4-5 दिवस हे राज्यातील शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानले जात आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि 2024-25चा हक्काचा पीक विमा मिळावा, यासह अजून 23 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो होतो. आज 5व्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या उपोषण मंडपाला भेट द्यायला आले. त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि येणाऱ्या 4 दिवसांमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि कर्जमाफीची समिती आणि निकष बदलणारी जी समिती आहे, अशा दोन्ही समित्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक करू आणि चर्चा करून त्यातून मार्ग काढू, असा शब्द त्यांनी दिलेला आहे. आम्ही 4-5 दिवस सरकारची वाट बघू. अन्नत्याग आंदोलन गिरीश भाऊंच्या आणि सरकारच्या विनंतीवरून आज मी स्थगित केलेलं आहे आणि 4-5 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देऊ. बैठक होऊन काय मार्ग निघतो, 4-5 दिवसात मार्ग निघाला नाही किंवा सकारात्मक चर्चा झाली नाही तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची आंदोलन सुरूच राहतील. आम्ही थांबणार नाही. लढाई संपलेली नाही, लढाई जारी राहिली, पण सरकार सोबत चर्चा सविस्तर होणं गरजेचं आहे. त्यांना ग्राउंडची परिस्थिती पण सांगणं गरजेची आहे. किंवा या आंदोलनामुळे सरकार चर्चेला तयार झालं, आमचे प्रश्न त्यांच्या समोर गेले आणि त्यातून काही मार्ग सकारात्मक निघावा अशी अपेक्षा आहे. नाही निघाला तर पुन्हा एकदा 4-5 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल.
या ठिकाणी आम्ही त्या कुठं बसलेले होते. आज पूर्ण 5वा दिवस आहे. काल मी त्याच्याशी पूर्ण बोललेलो होतो. बोलणं झालं, सकाळपासून बोलणं झालं आणि आज नाशिकला निवडणूक होती. त्यानंतर मी रात्री उशिरा काँग्रेसला त्या ठिकाणी आलेलो आहे. त्याला विनंती केली की 5 दिवस आपण कुठला बसलेला आहात. डॉक्टर लोक पाठी केल्यानंतर अनेक आपले शारीरिक क्लास आपल्या या ठिकाणी आहेत. रेटिंग त्या ठिकाणी कमी होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि म्हणून होतं म्हणलं होतं की आता इतकरी प्रश्न सुटणार नाही. मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईला द्या आपण घेऊन आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय बैठक करून संबंधित अधिकारी त्या ठिकाणी राहतील आणि त्या संदर्भामध्ये आपण त्याच्या मागण्या आहेत त्या आपण तिथे मांडाव्यात आणि त्या ठिकाणी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत. आमचे मित्र सीओ प्रवीण परदेशी ज्या समितीचे अध्यक्ष होते ते असतील, मोठे सेक्रेटरी असतील, मग रेव्हेन्यूचे असतील, कृषी खात्याचे असतील, फायनान्सचे असतील, प्लॅनिंगचे असतील, हे सगळे सेक्रेटरी त्याकडे असतील वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्यासमोर बसून आपण आपल्या मागण्या मांडूया. ज्या ज्या शक्य आहे करण्यासारख्या आहेत त्या सगळ्यावर आपण निश्चित योग्य असा निर्णय त्या ठिकाणी करू. सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जाणणे आणि म्हणून म्हणजे देवेंद्र जे आहे ते अतिशय सकारात्मक आहे. आपलं सरकार आहे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आमच्या काही असतील त्या सकारात्मक आहोत. शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आम्हाला या ठिकाणी आहे आणि यावर्षी तर दुष्काळी वर्ष आहे. विरोधी प्रभावामुळे पाऊस कमी पडणार आहे, मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे. त्यामुळे निश्चित आपलं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतील अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे. म्हणून मी आता विनंती केलेली आहे. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच उपोषण सोडलेलं आहे त्याबद्दल मी त्याच्या ठिकाणी आभार मानतो. आणि या आठवडाभरामध्ये म्हणजे 4-5 दिवसामध्ये शनिवार रविवार आहे येणाऱ्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये कारण अधिवेशन आहे आपल्याला कल्पना आहे आणि त्यातून 10 दिवसात काढावं आपल्याला आणि वेळ काढून आणि मुख्यमंत्री महोदयांची वेळ बैठकीची मी त्या ठिकाणी घेतो. आपण आपले 7-8 लोक सोबत घेऊन आपल्या टीम मधले आपण त्या ठिकाणी यावं. निश्चित आपण चांगली चर्चा त्या ठिकाणी करू आणि यातून शेतकऱ्यांना निश्चित काय काय अजून देता येईल, तुमच्यामध्ये काय कमी आहे जास्त आहे सगळ्या बाबतीमध्ये असेल. आपल्या 25-27 मागण्या या ठिकाणी आहेत. त्याला म्हटलं सकारात्मक आपण त्या ठिकाणी चर्चा करूया आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी करू.